आणि या संदर्भामध्ये आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते राजू वाघमारे आणि तसंच जय महाराष्ट्राच्या संपादिका वृषाली कदम सुद्धा आपल्यासोबत आज चर्चेमध्ये असणार आहेत। मी सर्वप्रथम कुमारजी तुमच्याकडे येतो। आज नव्या राजकारणाची नवी दिशा ठरते का? राजकारणामध्ये आज ठाकरे बंधूंचं एकत्रित येणं ही सगळ्यात मोठी गोष्ट मानली जाते। कसं बघायचं या घटनेकडे? गोष्ट आहे, ह्यात काही शंकाच नाही। खरं म्हणजे महाराष्ट्राला एका अर्थाने प्रादेशिक पक्षच नाहीये। तामिळनाडूमध्ये डीएमके आहे, तो फुटल्यानंतर अण्णा डीएमके आहे, पण तो आहे। ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस हा परिणामकारकदृष्ट्या प्रत्यक्षात तो बंगाली भाषिकांचा प्रादेशिक पक्ष आहे। आपल्याला केरळमध्ये तुम्हाला मल्याळम काँग्रेस असेल किंवा मल्याळम सीपीएम असेल, पण केरळमधली सीपीएम ही सुद्धा काही प्रमाणात प्रादेशिकच आहे असं म्हणावं लागेल। पंजाबमध्ये अकाली दल आहे। आपल्याला महाराष्ट्रात त्या अर्थाने प्रादेशिक पक्ष नाही। प्रादेशिक पक्षाची गरज आहे का? तर गरज असते, आणि ती प्रादेशिक पक्षाची गरज अशी असली पाहिजे की तो त्या प्रदेशाकडे जरी प्रामुख्याने लक्ष देत असला तरी त्याचं लक्ष, त्याचं भान, त्याचा दृष्टिकोन हा मात्र राष्ट्रीय असतो। मला वाटतं शिवसेनेला आता नेमकं तेच पान सापडलेलं आहे, आणि म्हणूनच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये मराठी माणसाविषयी, महाराष्ट्राविषयी जी आस्था, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यात आला, त्याच्यात ते राष्ट्रीयत्व होतं। कित्येक लोकांना भारतीयत्व म्हणजे हिंदुत्व, राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व, आणि भारतीयत्व म्हणजे हिंदुत्व नाही, हिंदुत्व म्हणजेच हिंदुत्व, अशा प्रकारच्या शब्दच्छल करण्याची सवय आहे। वस्तुतः ही परिस्थिती आहे की बाळ ठाकरेंच्या काळापासून जरी त्यांनी हिंदुत्वाचा घोष केला असला तरी त्यांचा मुख्य धर्म, त्या अर्थाने धर्म, या अर्थाने धर्म हा मराठी धर्म होता, महाराष्ट्र धर्म होता। संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये तर कम्युनिस्ट होते, समाजवादी होते, कॉम्रेड डांगे होते, एस एम जोशी होते, दत्ता देशमुख होते, प्रबोधनकार ठाकरे होते, आचार्य यात्रे होते। हे सगळे वेगवेगळ्या विचारसरणीचे असले तरी त्यांचा धर्म एकच होता, तो म्हणजे महाराष्ट्र धर्म। याचा अर्थ ते राष्ट्रीयत्वाच्या विरुद्ध नव्हते। तोच मुद्दा माझ्या मते आजच्या दोघांच्या भाषणामधनं व्यक्त झालेला आहे, आणि त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे। कदाचित असं म्हणता येईल की महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने आता प्रादेशिक पक्षाच्या निर्मितीला आणि विस्ताराला सुरुवात झाली आहे। कोणी असं म्हणू शकेल की पूर्वी होताच, की शिवसेना पूर्वी होताच, तो काय आता नव्याने राज आणि उद्धवनी स्थापन केलेलं नाही। त्यावेळी त्यांना जमलं नाही, ते आता जमणार आहे का? तर त्यावेळीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात खूपच मोठा फरक आहे। आत्ताची परिस्थिती अशी आहे की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने संपूर्ण सूत्र, देशाचं संपूर्ण वातावरण, देशातल्या सर्व इन्स्टिट्यूशन, सगळ्या संस्था हे आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत। नक्कीच केतकर सर, तुम्ही ज्यावेळी राज आणि उद्धव हे वेगळे झाले होते त्यावेळी तुम्ही अनेक लेख लिहिलेले होते, आणि त्यानंतर आज तुम्ही पाहताय की ते दोघे एकत्र आलेले आहेत। नक्कीच या विषयावर मी अधिक प्रकाश टाकण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे। मात्र राजू वाघमारे हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत, नेते आहेत। राजू वाघमारे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले तुम्ही पाहिले, अख्खं कुटुंब खरं तर एकत्र आलेलं आज आपण स्टेजवर पाहिलेलं आहे। पहिली काय प्रतिक्रिया आहे? काहीच ऐकायला येत नाही। ठीक आहे, काही तांत्रिक अडचणींमुळे तुर्तास त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये किंवा आपला आवाज तिथपर्यंत जात नाहीये। आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करू राजू वाघमारे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी, कारण खरं तर शिवसेना शिंदे गट कशा पद्धतीनं ह्या राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याकडे पाहतोय हे देखील जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। मी पुन्हा एकदा केतकर सरांकडे जाते। केतकर सर, आपण अनेक लेख लिहिलेले होते त्या काळामध्ये, नेमकं काय घडलेलं होतं, का राज आणि उद्धव वेगळे झाले होते हे आपण ठाऊक आहे। आता जसं आपण मुद्दा ज्याला हात घातलेला आहे तो म्हणजे प्रादेशिक पक्षांचा। आज आपण पाहिलं तर काँग्रेस सोडून, म्हणजे राष्ट्रीय पक्ष सोडून इतर अनेक प्रादेशिक पक्ष, त्यांचे नेते या ठिकाणी उपस्थित होते। कुठेतरी प्रादेशिक पक्षांची एक मूठ बांधण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून केला जातोय का? आणि तसा तो होणं शक्य आहे, कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात तसा तो झालेला होता। आणि तुम्ही काँग्रेस सोडून म्हणताय तसं नाहीये, मी काँग्रेसचाच आहे। भालचंद्र मुनगेकर तिकडे हजर होते, ते काँग्रेसचेच आहेत। त्यामुळे काँग्रेसचा पण यांच्या एकजुटीच्या प्रयत्नांना आणि एकूण सर्व पक्ष एकत्र येण्याच्या भूमिकेला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे। हे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी जाहीरही केलेलं आहे। मुद्दा असा आहे यातला की राज आणि उद्धव यांनी एकत्र आले तर परिस्थिती काय बदलते?
66 साली स्थापना झाली शिवसेनेची, त्यावेळी ती राजकीय पक्ष म्हणून झाली नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणले आम्ही राजकारणात शिरणार नाही. नंतर काही वर्षातच त्यांनी ती भूमिका बदलली आणि राजकारणात शिरले. परंतु त्यांना प्रत्यक्ष सत्तेत येण्यासाठी 1995 साल उजाडलं, ते सुद्धा कसं उजाडलं तर भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी करून. त्यामुळे शिवसेनेचा प्रादेशिक पक्ष म्हणून पूर्णत्वाने उदय व्हायच्या आतच त्यांची आघाडी झाली आणि त्याच्यानंतर ती काय दीर्घकाळ आघाडी टिकली. परंतु प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेना त्या पद्धतीने प्रस्थापित झाली नाही, जसा ममतांचा पक्ष झाला किंवा डीएमके झाला किंवा अण्णा डीएमके झाला किंवा अकाली दल झाला. मला असं वाटतं आता या नव्या ऊर्जेनी, या नव्या प्रयत्नांनी तसा प्रादेशिक पक्ष तयार होऊ शकतो. आणि त्या प्रादेशिक पक्षाला जर अशी आघाडी मिळाली जी आता मिळाली, म्हणजे त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे होत्या, त्यात जितेंद्र आव्हाड होते, त्याच्यात इतरही बरेच मंडळी होती, सगळ्या पक्षांची, कम्युनिस्ट होते. त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रयत्न अधिक व्यापक होईल. आणि ह्याची चिंता कोणाला आहे? ह्याची चिंता मुख्यतः भारतीय जनता पक्षाला आहे. भारतीय जनता पक्षाला असं वाटत होतं की आता आपला आशोभेद सुटलेला आहे आणि आपण संबंध देश पादाक्रांत करणार आहोत. वस्तुतः भारतीय जनता पक्ष हा एक प्रादेशिक पक्ष आहे. हिंदी राज्यांमध्ये प्रचलित असलेला तो एक प्रादेशिक पक्ष आहे. तो तामिळनाडूत नाही, केरळमध्ये नाही, तेलंगणमध्ये नाही, आंध्रामध्ये नाही, असं कुठेही तो नाही, बंगालमध्ये नक्कीच. नाही. केतकर सर, मी 1 मिनिट आपल्याला थांबू इच्छिते. आपल्यासोबत किरण तारे देखील जोडले गेलेले आहेत. किरण तारे, आपण पाहिलेलं आहे एकत्र आलेले आहेत दोन्ही परिवार, ठाकरे परिवार, आणि एकाच मंचावर खरं तर राज आणि उद्धव नाही तर पुढची पिढी अमित आणि आदित्य देखील एकत्रितरित्या पाहिले गेलेले होते. आणि आता मी एकत्र आलोय एकत्रित राहण्यासाठी असा असे उद्गार जे आहेत ते उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केलेले होते. तुम्हाला खरंच वाटतं का, जसं कुमार केतकर सर इथे सुचवत आहेत की सगळे प्रादेशिक पक्ष त्यांची मोठ बांधण्याचा प्रयत्न हा ठाकरे बंधूंकडून ह्यावेळी होऊ शकतो आणि त्याची परिणिती येत्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला दिसू शकते? सरांच्या म्हणण्याशी मी पूर्णपणाने सहमत आहे. महाराष्ट्रातल्या एका नवीन राजकारणाची, नवीन एका समीकरणाची ही सुरुवात असू शकते. अर्थात त्यांनी इंडिकेशन जरी दिलं असलं तरी राजकीय आघाड्या आणि राजकीय युत्या त्या अशा फक्त एका मुद्द्यावर होतात असं नव्हे, त्याला बऱ्याच प्रॅक्टिकल गोष्टीची सुद्धा जोड मिळायला हवी. ती मिळते का? राज आणि उद्धव ठाकरे किती पुढे जाऊ शकतात, त्याच्यामध्ये जागावाटपाचा विषय असतो, त्याच्यामध्ये वर्चस्व कोणाचा राहील युतीमध्ये, त्याचा वर्चस्व कोणाचा राहील त्याचा विषय असतो. या सगळ्या गोष्टी जर सॉर्ट आउट झाल्या तर दोन्ही ठाकरे बंधूंचं एकत्रित बळ, त्यांची एकत्रित शक्ती हे महाराष्ट्रामध्ये एक सशक्त विरोधी पक्ष म्हणून उदयास येऊ शकते असं माझं मत आहे. पण असं झालं तर मात्र आता जे प्रचलित विरोधी पक्ष आहेत त्यात काँग्रेस आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्यांचं स्थान मात्र डळमळीत होणार एवढं नक्की. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर एकत्रित शिवसेना, म्हणजे भले त्याला एकत्रित शिवसेना असं नाव नसलं, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अशी जरी युती असली तरी हा विरोधी पक्ष इतका सक्षम होऊ शकतो की तो बाकी सगळ्या विरोधी पक्षांवर भारी पडू शकतो. ही सगळी परिस्थिती असल्यामुळे मला असं वाटतं की नवीन राजकारण, एक नवीन समीकरण महाराष्ट्रामध्ये उदयास येत आहे. अर्थात ते कितपत पुढे जाईल, कितपत नाही जाणार, या सगळ्या गोष्टींचा आपण त्याच्यावर विचार करायला हवा. मात्र राज ठाकरेंच्या भाषणाचा जर आपण बारकाईने अभ्यास केला, बारकाईने जर त्यांनी मांडलेले मुद्दे बघितले तर त्यांनी, मला असं वाटतं की त्यांनी 3 गोष्टींना प्रकर्षाने स्थान दिलेलं आपल्याला दिसतंय. त्यांनी सांगितलं की फक्त मराठीचा मुद्दा हा आहे, पण त्याच्या जोडीला महाराष्ट्रामध्ये राहणारे, स्वतःला मराठी म्हणून घेणारे, जे आपण ज्यांना अमराठी म्हणतो, अशांकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही, हे त्यांनी अंडरलाईन केलेलं आहे. त्यांनी नयन शाह नावाच्या व्यक्तीचं उदाहरण दिलं, त्यांचे ते मित्र आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांचं ते उदाहरण दिलं, त्याचं कारण असं आहे की परवा मीरा रोड आणि भाईंदरमध्ये जे काय झालं, गुजराती व्यापाराला मारहाण झाली म्हणून गुजराती मित्राचं नाव अतिशय चलाखीने राज ठाकरेंनी समोर आणलं. त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला की मी फक्त मराठी आणि फक्त मराठी बोलणारच अशा व्यक्तीला मान देऊ शकतो, मग तो कुठल्याही त्याची मातृभाषा कुठली वेगळी असली तरी चालू शकते, हा त्यातला एक मेसेज होता. आणि दुसरं उदाहरण मला जे जास्त महत्वाचं वाटतं ते म्हणजे राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने 1999 साली जे काय घडलं आणि सुरेशदादाजी यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, भाजपचे नेते घेऊन आले, त्यांनी जो किस्सा सांगितला त्यातून एक गोष्ट अंडरलाईन होते की 1999 साली देखील राज ठाकरे भारतीय जनता पार्टीशी डील करण्यामध्ये आघाडीवर होते, बाळासाहेब ठाकरेंच्या अतिशय जवळ होते, उद्धव ठाकरेंना तिथे स्थान नव्हतं, हे अंडरलाईन करण्याचा राज ठाकरेंनी प्रयत्न केलेला आहे.
हे आपण विसरता कामा नये. आ, त्यामुळे ह्या- जेव्हा केव्हा ही युती नक्कीच होईल, किरण तारे, मी ह्याच मुद्द्यावर एकदा कुमार केतकर यांचा देखील मत काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते. किरण तारे यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे केतकर सर, की कुठेतरी आपण राज ठाकरे यांचा प्रयत्न होता जो दिसून आला होता असं किरण तारे यांचं मत आहे, की आपण बाळासाहेबांच्या जवळ होतो आणि त्यावेळी उद्धव ठाकरे यांना त्या ठिकाणी तितकं स्थान नव्हतं किंवा ते तितके सक्रिय नव्हते, हे कुठेतरी अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. केतकर सर, करण्याचा प्रयत्न आलाय. किरणचा मुद्दा एवढाच आहे की त्यावेळेला राज ठाकरेंना आपण एका निर्णय क्षमतेच्या कक्षेमध्ये होतो हे त्यांना सांगायचं असेल तर त्यात काही बिघडत नाहीये. कारण ही वस्तुस्थिती आहे की त्यावेळेला उद्धव ठाकरे पूर्णत्वाने राजकारणात आलेलेच नव्हते. ही फॅक्टच आहे. उद्धव ठाकरे हे दुय्यमवर्ती होते. राज ठाकरे त्याच्या बरीच वर्षा अगोदर विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आणि नंतर शिवसेनेच्या माध्यमातून आघाडीवर होतेच. त्यामुळे त्यांचं नेतृत्व हे त्यावेळेला निर्विवाद होतं. उद्धव ठाकरे त्यावेळेला पूर्णत्वाने उदयाला आलेले नव्हते, म्हणजे पद म्हणून. आणि त्यामुळे तसं जर त्यांनी म्हटलं असेल तर ते उद्धव ठाकरेंना कमी लेखण्यासाठी किंवा त्यांना दूर करण्यासाठी किंवा आपली कुरघोडी करण्यासाठी केले असं मला वाटत नाही. ते त्यांनी जे उदाहरण दिलं ते एक वस्तुस्थिती निदर्शक होतं की मुद्दा त्यातला हा आहे. उद्धव कुठे होते आणि राज कुठे हा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच राहील. आणि हा मुद्दा आता सांगण्याचं कारण असं होतं की अलीकडे मुंबईत अशी चर्चा चालली होती की मुंबईमधली उत्तर प्रदेशांची हिंदी भाषिकांची संख्या पाहता एक दिवस मुंबईचा महापौरच मुळी पूर्णत्वाने हिंदी भाषिक असेल आणि मग हळूहळू त्याच पद्धतीने तो मुख्यमंत्री होईल. अशा प्रकारची एक भाषा प्रामुख्याने गुजराती समाजाकडनं आणि हिंदी भाषिकांकडनं होत होती. ते गैरसमज दूर करण्यासाठी मला वाटतं नयन शहाचं एक उदाहरण आणि जैनांचं मराठी माणसाचं उदाहरण राज ठाकरेंनी दिलं. ते अतिशय योग्य होतं. ते माझ्या मते अतिशय उमदेपणाने दिलं होतं. त्याच्यात कोणत्याही कुरघोडीचा भाग होता असं मला वाटत नाही. केतकर सर आणि खरं तर किरण तारे या दोघांनाही मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी सुरुवात आधी केतकरांपासून करते की जर आपण दोघांची भाषणं पाहिली, वक्ते म्हणून भाषणं पाहिली आणि पत्रकार म्हणून समीक्षण करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर कुठेतरी असं वाटतं का की उद्धव ठाकरे यांनी जेव्हा भाषणाला सुरुवात केली आणि त्यानंतर एक काही वेळानंतर ते भाषण थोडंसं ग्रीप सोडत होतं असं वाटलं तुम्हाला? केतकर सर, पहिली प्रतिक्रिया तुमची आणि मग तारेंकडे. अशा पद्धतीने कोणत्याही भाषणांची चर्चा होईल. कारण का अशा प्रकारच्या चर्चेतनं आपल्याला फक्त एखादा छेद तयार करता येतो, एखादा भेद तयार करता येतो. जगातलं कोणतंही भाषण, मग ते चर्चिल असोत किंवा आयझेनॉवर असोत, कोणाचंही एक भाषण हे कोणत्या तरी पॉइंटला एक मधल्या टप्प्यापर्यंत जातं. कोणती मैफल असो, कोणत्याही मैफल सुद्धा प्रत्येक वेळेला त्याच वरच्या स्तरावर राहील असं नाही. त्यातली भावना महत्वाची. भावना पहिल्याच वाक्यात उद्धवनी जाहीर केली की राजच्या भाषणानंतर खरं म्हणजे मी भाषण करण्याचीच गरज नाहीये. त्यांनी सगळे मुद्दे अत्यंत व्यवस्थित मांडलेले आहेत. ही त्यातली भावना आहे. आता नंतर एखाद्या भाषणाचा जोर, तुम्ही म्हणता तो जोर कमी झाला असा वाटला किंवा त्याची प्रतिमा उलटल्यासारखी वाटली, असं काय मला वाटतं तो शब्दच्छल आहे. त्याच्यातनं राजकारणाचा जो मुख्य स्रोत आहे, राजकारण त्यातलं महत्वाचं आहे आणि ते काही कुठे उणं पडलं असं मला वाटत नाही. राजकारण उणं पडलं असं वाटत नाही असं म्हणतायत केतकर सर. तारे, आपलं एक यावर मत. किरण तारे, ठाकरेंशी तुलना नाही करू शकत आणि करू पण नाही. त्या दोघांचीच नव्हे, कोणाचीच करू नाही. उद्धवजींच्या बोलण्याचा रोख हा नेहमी असाच असतो. म्हणजे तुम्ही त्यांचं अगदी दसरा मेळाव्याचं भाषण देखील काढून बघा. ते म्हणतात, ते त्या स्टेजवर आल्यानंतर असं म्हणतात की आता एवढा मोठा विराट जनसागर बघून खरं म्हणजे मला काही बोलायची गरजच नाहीये, असं म्हणजे प्रत्येक भाषणामध्ये असतं. त्यामुळे उद्धवजींच्या त्या स्टाईलचं आणि याचे आपण कम्पॅरिझन करू नये. पण अगदी करायचं असेल म्हणजे राज ठाकरेंनी खरं त्यांच्या भाषणामध्ये हा उल्लेख केला की आज संध्याकाळी आमच्या बॉडी लँग्वेजवर, आमच्या भाषणावर चर्चा होणार. ही चर्चा आपण करतो आहोत. पण ते साहजिकच आहे. कसं आहे की शेवटी आवाज कोणाचा असेल इथपासून खरं तर चर्चा सुरू झालेली. ज्यावेळी हे डिक्लेअर झालेलं होतं की दोन्ही बंधू एकत्र येणार, एकाच मंचावर जनतेला संबोधित करणार, त्यावेळी शेवटचा आवाज कोणाचा असेल, राज ठाकरेंच्या भाषणानंतर उद्धव ठाकरेंचं भाषण हे कसं होईल याकडे सगळ्यांचंच खरं तर लक्ष लागलेलं होतं. त्यामुळे ओघाने का होईना हा प्रश्न येणं हे स्वाभाविक होतं. आता मेन विषयाला, मूळ विषयाला आपण जर हात घालायचा झाला तर ह्या सगळ्याचा शिंदेच्या
शिवसेनेवर कशा पद्धतीचा परिणाम होऊ शकेल? आजचा जो जनसागर लोटला होता, साधारणतः 20,000 माणसं ही डोममध्येच आपल्याला पाहायला मिळत होती. बरीचशी गर्दी ही बाहेर होती, आतमध्ये येण्याचा आकांताने प्रयत्न करत होती. ह्या सगळ्याचा परिणाम जनमानसावर कसा होईल आणि येत्या निवडणुकांवर कसा होईल, हा खरं तर मोठा विषय. मी एक एक करून सुरुवात करते. खरं तर शिंदेंच्या शिवसेनेवर याचा काय परिणाम होईल, कुमार केतकर सर? नंतर हाच प्रश्न मी तारेंना देखील विचारणार आहे. शिंदेची शिवसेना असेल किंवा नारायण राणे जरी बीजेपीत असले तरी त्यांचे समर्थक असतील किंवा अनुयायी असतील, या जे किंवा भुजबळांचे अनुयायी असतील, हे सगळे पूर्वीचे शिवसेनाचे संस्कृतीमधले वाढलेले लोक आहेत. या सगळ्यांच्या मनावरती आजच्या ह्या घटनेचा, आजच्या एकत्र येण्याचा एक परिणाम होणार आहे. तो ते दाखवतील न दाखवतील, त्यामुळे उमेद त्यांची वाढेल किंवा नाउमेद होईल, असं काही ना काहीतरी त्यांच्या मनामध्ये नक्की होईल. कारण या सगळ्यांची मूळ संस्कृती ही शिवसेना संस्कृती आहे. या सगळ्यांचे मूळ नेते हे बाळासाहेब ठाकरे आहेत. हे सगळे लोक आजही कुठेही असले, कोणत्याही पक्षात, तरी बाळासाहेब ठाकरेंना नमन करून, अभिवादन करून मगच त्यांच्या भाषणाची किंवा राजकारणाची सुरुवात करतात. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये खळबळ नक्की होईल. आणि जर उद्धव आणि राज यांना महापालिकेच्या निवडणुकीत यश प्राप्त झालं तर हे जे अनेक ठिकाणी विखुरलेले शिवसैनिक किंवा शिवसेना नेते आहेत ते परत येण्याचा मार्ग शोधायला लागतील. आजपासूनच कदाचित काही लोक ते मार्ग शोधतील, परंतु लगेच ते शोधतील असं नाही. कारण ते पाहतील की उद्धव आणि राज यांची पहुंच घातक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्यात परिणाम नक्की होणार आहे. कारण ते सगळे मूलतः शिवसेनेचेच आहेत. सगळ्यांचे नेते बाळासाहेब ठाकरेच होते. त्यांना उद्धव आणि राज यांचं नेतृत्व मान्य नव्हतं किंवा त्यांची धोरणं मान्य नव्हते, म्हणून ते बाहेर गेली. आणि त्याच्यापेक्षा ऐक, तुम्ही चर्चा करा, मगाच्या मुद्द्यावर तुम्हाला सांगतो. पण पाखरं परततील का, किरण तारे जे सूचित मला करतायत असं वाटतं केतकर सर? की मला असं वाटतं की ही समजा युती होणार असेल, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असेल, तर त्या युतीचे डायमेन्शन्स काय असतील, त्या युतीमध्ये जागा वाटप कसं असेल, त्या युतीमध्ये कोणाचा शब्द अंतिम असेल किंवा त्या युतीमध्ये कोणाला कितपत स्थान असेल, या गोष्टींवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील. मला असं वाटतं की ही युती समजा होणार असेल आणि त्याच्यामध्ये राज ठाकरेंचा वरचष्मा असेल तर चित्र बदलू शकतं. पण या युतीची सूत्र सगळी उद्धव ठाकरेंकडे राहणार असतील तर मात्र फारसं आशादायक वातावरण नसेल. कारण उद्धव ठाकरेंच्या कारभाराला, त्यांच्या स्टाईलला वैतागूनच शिवसेनाची जी काय दुफळी निर्माण झाली आहे ती त्याच्यामुळेच झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे जर चेहरा असतील तर लोक विचार करतील, अगदी छगन भुजबळांपासून ते एकनाथ शिंदेपर्यंत सगळेच. पण या युतीचा एक आश्वासक चेहरा म्हणून जर राज ठाकरे पुढे आलेत तर मात्र चित्र नक्की बदलू शकतं. राज यांच्याबद्दल या सगळ्या नेत्यांच्या मनामध्ये कुठलीही अडी नाही, त्यांचा कुठलाही राग नाही. जो काही राग आहे तो उद्धव ठाकरेंबद्दल आहे. नक्कीच किरण तारे, पाखरं फिरू शकतात, चित्र बदलू शकेल असं तुम्ही म्हणताय. आपल्यासोबत राजू वाघमारे देखील उपस्थित आहेत. राजू वाघमारे, काही तांत्रिक कारणामुळे मगाशी आपला संवाद होऊ शकला नव्हता. आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? मला नक्कीच कल्पना या गोष्टीची की आपण याची देही याची डोळा पाहिलेला आहे, याची देही ना असो पण नक्की स्क्रीनवर नेमका आपण पाहिलेला आहे आणि जो जनसमुदाय त्या ठिकाणी एकवटलेला होता तो देखील आपण पाहिलेला आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया राजू वाघमारे? मला असं वाटतं की वरळी डोमची जी क्षमता आहे ती जवळजवळ 18 ते 20 हजाराची आहे. मला असं वाटतं की आमच्या शिवसेनेचा जो मेळावा आत्ताच वर्धापन दिन आम्ही वरळी डोम मध्ये केला तर आमचा पूर्ण डोम आमचा पण भरलेला होता. 20,000 लोक आमच्या पण वर्धापन दिनला होते, बाहेरही लोक होते. त्याच्यामुळे राजू वाघमारे, बाहेरचं जे दृश्य होतं त्याच्यामध्ये लोक बॅरिगेड तोडून आतमध्ये घुसत होती, शिरण्याचा प्रयत्न करत होती, आकांतानं प्रयत्न करत होती. हे तुम्ही नाकारू शकता का राजू वाघमारे? नाही, प्रश्न कोण आतमध्ये घुसण्यासाठी काय करते त्याचा प्रश्न नाही. वरळी डोम आमच्या वर्धापन दिनाला भरला होता एवढंच मला सांगायचंय. म्हणजे ज्या पद्धतीने चित्र रंगवलं जातंय तेवढं काही वेगळं असं काही नाहीये. ज्या पद्धतीने चित्र रंगवलं जाते तसं वेगळं नाही असं राजू वाघमारे म्हणतायत. कुमार केतकर सर, काय आपली प्रतिक्रिया आहे? राजू वाघमारे असं आत्ता म्हणणार हे खरंच आहे. ते 1-2 वर्षापूर्वी असं म्हणले नसते. त्यामुळे राजू वाघमारे काय म्हणतात त्याच्यावरती वस्तुस्थिती बदलत नाही. पॅशन ज्याला म्हणतात, ऑडियन्सची पॅशन, श्रोत्यांमधली पॅशन, तिथे आलेल्या लोकांमधली पॅशन ही महत्वाची असते. आणि शिंदे आता सत्तेत आहेत. सत्तेत असलेल्या माणसाच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये अधिक माणसं गोळा करणं हे सत्तेतल्या पक्षातल्या लोकांना सहज शक्य असतं.
तुलनेने सहज शक्य असतं. त्यामुळे मला वाटतं गर्दीची तुलना हा मुद्दाच नाहीये. वाघमारेंनी मूळ प्रश्न टाळलेला आहे. तो प्रश्न हा आहे की ह्या दोघांच्या एकत्र येणे काही बदल होणार आहे का नाही. त्यांना वाटत आहे नाही होणार तर ठीक आहे, न होऊ दे, परंतु गर्दीची चर्चा नाही करतायत. गर्दीमधली जी भावना होती त्याची चर्चा मात्र नक्कीच होईल. केतकर सर, मी किरण तारे यांच्याकडे जाते. किरण तारे, काय म्हणाले याच्यावर? आपण दोघांनी ऐकलेलं राजू वाघमारेंना देखील आणि केतकर सरांना देखील. हो, नक्कीच. ते गर्दीची भावना काय आहे, त्यांचं इमोशनल कोशंट काय आहे, ते कुठल्या दोषाने तिकडे आलेले आहेत, हे जास्त महत्वाचं असतं. गर्दी गोळा करणं हे काय फार अवघड गोष्ट नाही. कुठलाही राजकीय पक्ष 20-25 हजाराची गर्दी गोळा करू शकतो. मात्र 25 हजाराची गर्दी गोळा करणं आणि त्या गर्दीतल्या प्रत्येक व्यक्तीला मी तिथे असलं पाहिजे याची भावना निर्माण होणं, आणि तो जो ऐतिहासिक क्षण आहे खरं म्हणजे 20 वर्षानंतर हे दोघं भाऊ एकत्र येत आहेत, स्टेजवर एकत्र येत आहेत, त्यांना एकत्र बघण्याचा जो आनंद आहे, तो आनंद आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी हे लोक आलेले होते. हे दृश्य त्यांना टीव्हीवर पण बघता आलं असतं. हजारो करोडो लोकांनी बघितलं असणार टीव्हीवर, पण ते टीव्हीवर न बघता तिथे प्रत्यक्ष तिकडे येणं, कारण आपण त्या एका सिस्टमचा आपण भाग बनू शकतो अशी त्यांची भावना असल्यामुळे लोक तिकडे आलेत, त्याला जास्त महत्व आहे. नक्कीच. किरण तारे, यालाच जोडून हा प्रश्न की महानगरपालिकेमध्ये जर या दोन्ही भावांनी एकत्र येण्याचा विचार केला तर चित्र पालटू शकेल, आणि असं खरंच हा निर्णय ते घेतील का आणि एकत्रितरित्या लढतील का, किंवा फ्रेंडली फाईट तरी होईल का? खरं म्हणजे आता हाच प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. आम्ही एकत्र राहू असं आश्वासन जरी दिलेलं असलं तरी हे एकत्रित राहणं हे प्रत्यक्षात उतरेल का आणि ही राजकीय युती होईल का, हा खरा प्रश्न आहे. राजकीय युती होणार असेल तर ती कुठल्या आधारावर होईल? फक्त मुंबई पुरता होईल का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल? मुंबईच्या बाहेर देखील मनसेची साथ उद्धव ठाकरेंना हवी आहे का, किंवा उद्धव ठाकरेंची साथ मनसेला हवी आहे का? हे असे अनेक प्रश्न आहेत. मात्र एक गोष्ट नक्की आहे की 2+2 जर होणार असतील तर ते 4च होतील. या परिस्थितीमध्ये ते 2+2 शून्य होणार नाहीत, एवढं याच्यामध्ये नक्की आहे. नक्कीच. राजू वाघमारे, आपली प्रतिक्रिया या ठिकाणी महत्वाची आहे. तुम्हाला असं वाटतंय का की जो जनसमुदाय तिकडे उतरला होता, किंवा ज्या पद्धतीचं भाषण दोन्ही ठाकरे बंधूंनी केलेलं आहे, एक त्यांनी मराठी भाषेचा विषय घेऊन अनेक दाखले दिलेले आहेत, या सगळ्याचा परिणाम आणि याची परिणिती पाहता शिंदे सेनेला, शिवसेनेला याचा फटका पडू शकेल का येत्या इलेक्शनमध्ये? माझी आपल्याला अँकर म्हणून विनंती आहे की ज्यावेळी मला बोलायला तुम्ही देताय तर कमीत कमी माझं पूर्ण ऐकून घ्या. माझं बोलणं पूर्ण झाल्यावर दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया घ्या. नक्कीच राजू वाघमारे, तो महत्वाचा विषय होता, त्यामुळे त्याच्यावर साहजिकच प्रतिक्रिया घेणं हे बंधनकारक होतं हे आणि गरजेचं होतं म्हणून घेतलेली आहे. आपल्याकडे वेळ आहे, आपण आपल्या ज्या भावना आहेत त्या मांडू शकता. आता मला पूर्ण बोलू द्या. नक्कीच. मगाचपासून जे सगळं वातावरण मी ऐकलं, सगळ्यात पहिला प्रश्न आहे की या दोन्ही भावांचा एकत्र येण्याचा शिंदे सेनेवर काही परिणाम होईल का? तर त्याचं उत्तर आहे की 100% आमच्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही. कारण महाराष्ट्रातला सगळा मराठी माणूस या दोन्ही भावांकडे आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. मराठी माणूस हा काँग्रेसकडे पण आहे, आमच्याकडे पण आहे, भाजपकडे पण आहे, इतरही पक्षात आहे. आणि त्या मराठी माणसाला दोन्ही भाऊ एकत्र आले काय आणि नाही आले काय त्याचा फरक पडत नाही. हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या शिवसेनेने दाखवून दिलेलं आहे की 80 जागा लढवून 60 जागा आम्ही आलो निवडून. त्याच्यामुळे मराठी माणूस कोणाकडे आहे त्याचं उत्तर आम्ही अगदी स्पष्ट दिलेलं आहे विधानसभेमध्ये. हा त्याचा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की जर आपण यांची भाषणं ऐकलीत तर मला वाटतं की या भाषणांमध्ये उद्धव ठाकरेंचं जे भाषण आहे ते भाषण हे पूर्णपणे डेस्परेट भाषण आहे. एखादा नेता ज्या पद्धतीने अगदी अस्वस्थ होतो आणि त्याला ते पाहिजेच आहे एकत्र येणं, अशा पद्धतीचं भाषण उद्धव ठाकरेंचं होतं. आपण राज साहेबांचं जर तुम्ही भाषण ऐकलं तर त्या भाषणामध्ये मराठीचा मुद्दा, कशा पद्धतीने मला पुढे जायचंय, कशा पद्धतीने मी करतोय, याच्याकडे पूर्णपणे राज साहेबांचा कल होता. त्यांचा कल राजकारणाच्या दृष्टीने त्यांनी तसं वक्तव्य काही केलं नाही, पण राजकारणाच्या दृष्टीने आम्ही एकत्रच येऊ, आता आमची सुरुवात आहे, आम्ही करतोय, याच्यामध्ये आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंच्या उभाटा गटाची लाचारी दिसून येते की त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये राज साहेबांबरोबर जायचंय. कारण राज साहेबांबरोबर गेले
तर जी काही उभारी त्यांना मिळेल त्याचा फायदा उद्धव गटाला होईल आणि त्याच्यासाठी त्यांचं भाषण जर तुम्ही बघाल तर ते मराठीचा मुद्दा, मराठी अस्मिता याच्या व्यतिरिक्त राजकारणामध्ये आता पुढे कसं जायचंय आणि आम्हाला काय करायचंय त्याच्या दृष्टीने उद्धव साहेबांचं भाषण होतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये डेस्परेटपणा, अस्वस्थता आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीत एकत्र राजसाहेबांबरोबर गेलं पाहिजे ही भावना उद्धव ठाकरे लपवू शकले नाहीत. त्यांच्या भाषणातून ती आली. आता तिसरा मुद्दा असा की उद्या हे दोघेही एकत्र आले तर नेतृत्व किरण तारे आमचे मित्र म्हणाले की कोणाकडे जाईल, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. पण या प्रश्नाचं उत्तर या मेळाव्यामध्येच उभाटा गटाने दिलेलं आहे आणि उभाटा गट त्याच्यासाठी फार प्रसिद्ध आहे उद्धव ठाकरे की कशा पद्धतीने मेसेज पोचवायचा. त्यांनी या मेळाव्यामध्ये भाषण जे आहे ते उद्धव साहेबांचं भाषण शेवटचं ठेवलं होतं. शेवटचं भाषण हे नेहमी अध्यक्षाचं असतं, शेवटचं भाषण नेहमी सर्वोच्च नेत्याचं असतं, शेवटचं भाषण नेहमी त्या मेळाव्याचं किंवा त्या सभेचा जो प्रमुख असतो त्याचं असतं. त्यांनी काय केलं, त्यांनी राज साहेबांना बोलायला दिलं. भले त्यांनी त्याची स्तुती केली असेल तरी त्यांनी हे दाखवून दिलं की या सगळ्या गोष्टीचा मेन नेता जो असणार आहे तो आदरणीय उद्धव ठाकरे असणार आहेत. म्हणजे त्यांनी हे दाखवून दिलं आणि हे न कळल्या इतपत मला वाटतं महाराष्ट्राची जनता दुधकुळी नाहीये. त्याच्यामुळे हे त्यांनी दाखवून दिलं की आमच्या हातातच आम्ही दोरी ठेवू, आम्हीच पुढे जाऊ आणि तो जो प्रयत्न त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला आणि तो केविलवाणा प्रयत्न त्यांच्या भाषणातून उद्धव राजू वाघमारे मधल्या काळामध्ये आपण पाहिलेलं होतं की कशा पद्धतीनं शिंदेनी भोजनाचं निमंत्रण देखील राज ठाकरे यांना दिलं होतं. कुठेतरी राज ठाकरे आणि शिंदे हे एकत्र येऊ शकतात किंवा असं काही समीकरण होऊ शकेल अशी देखील मधल्या काळामध्ये चर्चा होती. मात्र आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं कुठेतरी ही चर्चा संपुष्टात येईल असं वाटतं का तुम्हाला? मला असं वाटत नाही, कारण या आजच्या मेळाव्यामध्ये कुठेही कोणत्याही नेत्याने म्हणजे उद्धव ठाकरेंनी सांगितलं की आम्ही भविष्यात बरोबर येऊ, पण राज साहेबांनी मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि बाकी पुढचं वागणं याबद्दल बोलले. पुढे आम्ही एकत्र येऊ त्याच्याकडे बोलले नाहीत. या मेळाव्याच्या आधीही राज साहेबांना प्रश्न विचारण्यात आले होते की तुम्ही पुढच्या भविष्यामध्ये एकत्र येणार का, तर राज साहेबांची मुलाखत अशी होती की आता मराठीच्या प्रश्नावर आम्ही बोलतोय, पुढचं पुढे बोलू. आता मुद्दा असा आहे की राजकारणामध्ये पॉलिटिकल कमिटमेंट ही राज ठाकरेंनी दिलेली नाहीये हे कुठेतरी तुम्ही अधोरेखित करण्याचा प्रयत्न करताय. किरण तारे, मी तुमच्याकडे येऊ इच्छिते. खरं तर राजू वाघमारे यांनी अनेक मुद्द्यांना हात घातलेला आहे. शेवटचा आवाज कोणाचा, जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलेलं की ह्याची चर्चा ही होणारच आहे. त्यामुळे शेवटचा आवाज हा उद्धव ठाकरेंचा होता. उद्धव ठाकरेच नेते असतील जर ही अशा पद्धतीनं मोठ बांधली गेली तर, असं एका प्रकारे राजू वाघमारे यांनी विश्लेषणच केलेलं आहे. कसं पाहता किरण तारे या सगळ्याकडे? नाही, प्रत्येक सभेचे ना काही संकेत असतात आणि त्या संकेताला अनुसरून एक प्रोटोकॉल असतात. प्रोटोकॉलच्या हिशोबाने उद्धव ठाकरे हे एका मोठ्या पक्षाचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून कदाचित त्यांचं भाषण सगळ्यात शेवटी असलं पाहिजे, हे त्या मागचं गणित आहे. आता याच्यामध्ये प्रश्न तोच आहे, म्हणजे मला जो प्रश्न आहे तोच राजू वाघमारेच्या देखील मनात आहे की उद्या समजा हे दोघं एकत्र आलेत तर मग या युतीचा नेता कोण असणार, मग या युतीमध्ये अंतिम शब्द कोणाचा असणार, किंवा दोघांना समान स्थान असणार का, किंवा काय सगळं त्याचं लिटिगेशन काय असणार, या सगळ्या गोष्टींवर बऱ्यापैकी गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे आता राजू वाघमारेंचं उदाहरण बघा ना, ते सारखं उद्धव ठाकरे म्हणत होते, मात्र राज साहेब म्हणाले. तर हे राज साहेब त्यांना आशा आहे कुठेतरी पुन्हा आशा पल्लवीत ठेवलेल्या आहेत त्यांनी की काही झालं, भविष्यात जर युती नाही झाली त्यांची, भविष्यात जर हे एकटे म्हणजे एकत्र नाही राहिले तर एक आशा पल्लवीत ठेवलेली आहे त्यांनी. त्यामुळे तसा उल्लेख त्यांनी केला असावा. नाही, मी नेहमी पर्सनल ह्याच्यावर कधी जात नाही, मुद्द्यांवर बोलतो. मी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब म्हणालो. बरं, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असं म्हणतायत. किरण तारे, आपलं विश्लेषण आपण चालू ठेवावं. किरण तारे यांच्यानंतर मी केतकर सरांकडून या संदर्भातलं एक विश्लेषण घेणार आहे. नाही, माझा मुद्दा एवढाच आहे की दोघं समजा एकत्र येणार असतील तर त्या एकत्र येणं हे काय फक्त एक सभा झाली, एक मेळावा झाला म्हणून एकत्र आले असं होत नसतं. राजकारणामध्ये अनेक पैलू असतात, अनेक गोष्टींच्या त्याच्यामध्ये क्लॅरिटी यायला लागते.
ती क्लॅरिटी जोवर येत नाही तोवर ही युती आकारास येईल असं नव्हे. दोघांच्या मनामध्ये इच्छा आहे का, तर आहे. पण आपण हे पण विसरता कामा नये की ज्या वेळेला आपण या सगळ्या गोष्टींची चर्चा करत होतो, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, त्याच वेळेला राज ठाकरे जवळपास 2 ते 2.5 तास देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करत होते. त्या चर्चेनंतर वातावरण बदललंय महाराष्ट्रातलं, हे आपण बघितलंय. हिंदीचा जी आर हा त्या चर्चेच्या आधी आलेला होता हे पण आपल्याला माहिती आहे. त्या चर्चेमध्ये काय झालं असेल, ती चर्चा फलदायी ठरली आहे की ती चर्चा निष्फळ ठरली आहे की त्या चर्चेतनं आणखी काही स्कोप भविष्यामध्ये आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि राज ठाकरे राज ठाकरे हे त्यांच्या मनासारखं होईपर्यंत कुठल्याही गोष्टीला हो म्हणत नाहीत. त्यामुळे जे काही युती व्हायची असेल तर ती त्यांच्या टर्म्स अँड कंडिशनवर होणार. कारण आता गरज ही उद्धव ठाकरेंना आहे, आता राज ठाकरेंना तितकीशी गरज नाही आहे. किरण तारे, 2 प्रश्न तुम्हाला. एक तर वाघमारे जे म्हणतायत की एक डेस्परेशन दिसलेलं आहे उद्धव ठाकरेंचं, युतीसाठीचं डेस्परेशन दिसलेलं आहे, याकडे आपण कसं पाहता? आणि राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच जे म्हटलेलं होतं की जे बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलेलं आहे, या 2 विधानांकडे आपण कसं पाहता? आधी दुसऱ्या विधानाकडे घेऊया. म्हणजे अगदी. राज ठाकरे हे तर उत्तम आणि प्रभावी वक्ते आहेत आणि त्यांनी फॅक्टच मांडले ना, त्यांनी काय चुकीचं मांडलं? दोघं भावांना एकत्र येणं जमलं नाही. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने हिंदीचा GR काढला नसता तर ही वेळ झाली नसती, हे तर उघड आहे. त्यामुळे ते ठीकच आहे. एक प्रकारे भावनिक क्रेडिट पण दिलंय त्यांना, आहे. Credit तर दिलं त्यांनी. समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला असावा. एक प्रकारे त्यांनी देवेंद्र फडणवीसांना चिमटा काढलेला आहे की तुम्ही जर हा विषय काढला नसता हिंदीचा तर ही वेळ झाली नसती, असं एक प्रकारे त्यांनी चिमटा काढलेला असं माझं त्यातलं आकलन आहे. आणि दुसरा प्रश्न काय होता मी विसरलोय. डेस्परेशन जे दिसलं वाघमारेंना, त्याकडे आपण कसं पाहता? तर उद्धव ठाकरेंचा डेस्पिरेशन आहे का, हा जो मुद्दा आहे, तर आत्ताच्या घडीला युती करण्याची सर्वाधिक गरज ही उद्धव ठाकरेंना आहे. या चर्चेबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही. कारण उद्धव ठाकरेंचा पक्ष मुंबईतनं हद्दपार झाला, समजा BMC मध्ये त्यांना सत्ता मिळाली नाही तर त्याचे खूप दूरगामी परिणाम त्यांच्या पक्षावर होऊ शकतात. त्यांच्या पक्षाला ऑलरेडी गळती लागलेली आहे. मुंबईतले त्यांच्या पक्षातले जवळपास 60 ते 62 माजी नगरसेवक शिवसेनेमध्ये ऑलरेडी गेलेले आहेत. त्यामुळे जे आहे ते टिकवून ठेवणं आणि त्यातनं नवीन उभारी घेणं, यासाठी उद्धव ठाकरेंना आपल्या हक्काचा एक कोणीतरी माणूस हवा आहे. ते त्यांना काँग्रेसमध्ये मिळत नाही, कारण काँग्रेसची मुंबईमध्ये शक्ती राहिलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची तर अजिबातच नाही, राष्ट्रवादी काँग्रेस नावाला देखील नाही मुंबईमध्ये. अशा वेळेला त्यांच्या जोडीला कोण उभं राहू शकतं, तर एकमेव नाव दिसतं ते म्हणजे राज ठाकरे. त्यामुळे राज ठाकरे सोबत आले तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाची शक्ती स्वाभाविकपणाने वाढणार आहे. ती शक्ती वाढल्यानंतर त्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवता येणार आहे. पुढे काय होईल ते आपल्याला सांगता येत नाही. मात्र आता अस्तित्वाची लढाई असल्यामुळे राज ठाकरेंसारखा हक्काचा माणूस, ज्याचा ते हक्काचे म्हणू शकतो, आपण त्याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये हक्काचा म्हणू शकतो, अशी व्यक्ती जर सोबत आली तर राजकीय शक्ती नक्की वाढेल आणि त्याचा कुठेतरी फायदा करून घेता येईल, उरला सुरला पक्ष वाचवता येईल, अशी एक भूमिका असल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये हे आहे. पण हीच गोष्ट राज ठाकरेंच्या मनात आहे का, तर मला असं अजूनही खात्रीपूर्वक सांगता येत नाही. राज ठाकरेंना पण आपल्या पक्षाचं अस्तित्व वाढवायचं आहे. त्यांचं आता 0 आहे. एकही त्यांचा नगरसेवक नाही आहे मुंबईमध्ये. 7 होते ते शिवसेनेने पळून नेले त्याच काळामध्ये. त्यामुळे राज ठाकरेंकडे गमावण्यासारखं काही नाही आहे. त्यांना जे काही मिळणार आहे तो त्यांचा प्लस पॉईंट असणार आहे, त्यांचा बोनस असणार आहे. त्यामुळे ज्याला गरज आहे त्या गरजू व्यक्तीने, ज्याची गरज आहे त्याच्या टर्म्स अँड कंडिशनवर युती करावी, असा त्यांचा प्रयत्न राहील. आणि मला वाटतं पुढचं राजकारण त्याच दृष्टीने होणार आहे. आजच्या मेळाव्यातला हिरो कोण, असं जर आपण तुलना करायची झाली तर आजच्या मेळाव्याची हिरो राज ठाकरे आहेत. आणि राज ठाकरेंना एकदा हिरो म्हणून प्रोजेक्ट करण्यात आलं की ते त्यांच्या मनाप्रमाणे करतील, ते काही उद्धव ठाकरेंच्या मनासारखं होईल असं नाही. पण तितकं प्रोजेक्शन खरंच मिळेल का, आणि हे खरंच राजकीय दृष्ट्या एकत्र येतील का, हा खरा प्रश्न आहे. पण हा सगळा प्रश्न ज्यावरून सुरू झाला तो म्हणजे मराठीचा मुद्दा. किरण तारे आणि राजू वाघमारे दोघांनाही हा प्रश्न आहे. तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी मराठी या मुद्द्यावर किंवा मराठीचा मुद्दा लावून धरण्यामध्ये हा सगळा GR विड्रॉ होईपर्यंत शिंदेची भूमिका तितकी स्पष्टपणे, त्यांना प्रभावीपणे लोकांसमोर ठेवता आली नाही? मला असं वाटतं की असं काही नाही आहे. साधं गणित आहे की महायुतीने हा GR काढलेला, महायुतीचे आम्ही एक प्रामाणिक आणि एक मोठा पक्ष, महाराष्ट्रातला 2 नंबरचा आमची शिवसेना आहे. त्याच्यामुळे जो सरकारने घेतलेला निर्णय हा सगळ्यांनी एकत्र घेतलेला निर्णय होता. त्या निर्णयाशी आम्ही एकनिष्ठ राहिलो, हा पहिला मुद्दा. पण ज्यावेळी आमच्या पण लक्षात आलं की मराठी माणसाची डाळ आम्ही जाणतो, कारण आमच्या बरोबर पण मराठी माणूस आहे,
ज्यावेळी आम्हाला आमच्या लक्षात आलं की अशा पद्धतीचं वातावरण होतंय, त्यावेळी GR ज्यावेळी कॅन्सल केला त्या कॅबिनेट मीटिंग मध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या सगळ्या मंत्र्यांनी तेवढंच ठणकावून सांगितलं की बाबा मराठी माणूस आम्ही पण आहोत, पण हे जे आपण उद्या याचे परिणाम सगळ्यांवर होतील त्याच्यामुळे त्याला विरोध आम्ही केला. दुसरा तिसरा मुद्दा असा की मराठीच्या बाबतीतली जी भूमिका आहे मराठी सक्तीची झाली पाहिजे, या भूमिकेमध्ये आमचाही वाटा खूप मोठा आहे की प्रत्येक मराठी शाळेमध्ये मराठी सक्तीची झाली पाहिजे. आम्ही मराठी भाषा भवन मुंबईमध्ये सगळ्यात मोठं उभारायचं ठरवलं, हेही आम्ही केलं. त्याच्यामुळे मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी नक्कीच राजू वाघमारे, मी तुम्हाला बोलण्याची संधी देणार आहे, मात्र मला इथे तुर्तास तरी तुम्हाला थांबवायचं आहे. किरण तारे, कुठेतरी प्रभावीपणे मराठीचा मुद्दा मांडण्यामध्ये शिंदेंना तितकंसं यश आलं नाही हे आपल्याला दिसतंय. किंबहुना त्यांचं एक विधान असं होतं की मुख्यमंत्री या संदर्भातला यापुढे बोलतील. एकनाथ शिंदेना या संदर्भामध्ये यश आलेलं नाही हे आपल्याला स्पष्टपणाने दिसतंय. एकनाथ शिंदेकडून अपेक्षा काय होती? शिंदे नेहमी म्हणत असतात की नाही की बेळगावचं जेव्हा आंदोलन सुरू होतं, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये मराठी माणसावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय म्हणून एकनाथ शिंदे कर्नाटकामध्ये जाऊन तिथल्या पोलिसांचा मार खाऊन आलेत. त्यांनी आंदोलन केलं मराठी माणसासाठी. पण त्याच एकनाथ शिंदेकडनं या GRचा इतका स्ट्रॉंगली विरोध झाला नाही. म्हणजे ज्या प्रकारची भूमिका अजित पवारांनी मांडली की हिंदी पहिलीपासून शिकवण्याची गरज नाही, त्याच्या अगदी विपरीत भूमिका एकनाथ शिंदेनी मांडली. कारण दुर्दैवाने शिक्षण खातं त्यांच्या पक्षाकडे आहे. स्वतःच्याच पक्षाचा निर्णय, स्वतःच्याच पक्षाचा GR ते नाकारू शकत नाहीत. इथे त्यांची अडचण झाली. आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा हाच गेम प्लॅन असावा. शिक्षण खातं एकनाथ शिंदेच्या पक्षाकडे आहे, GRची जबाबदारी सगळी एकनाथ शिंदेच्या पक्षाकडे आहे. आपण त्यातनं नामानिराळं राहावं आणि एकनाथ शिंदेवर सगळा ब्लेम यावा, अशा पद्धतीचं प्लॅनिंग देखील असू शकतं, अशी शंका घ्यायला पूर्णपणाने वाव आहे. शिंदेंनी गडबड तिकडे केली, शिंदेच्या मनामध्ये ते नसेल कदाचित, पण त्यांच्या कृतीतनं ते दिसलं नाही आपल्याला. त्यांनी त्याचा प्रखरपणाने विरोध केला नाही. आणि कालची घटना जी आहे, जय गुजरात म्हणून त्यांनी जे काही उरलं सुरलं होतं ते सुद्धा घालवलेलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आता पूर्णपणाने बॅकफूटवर गेलेले आहेत. त्यांना यातनं बाहेर येण्यासाठी म्हणून प्रचंड मोठा काळ जावं लागणार आहे. नक्कीच हाच प्रश्न खरं तर राजू वाघमारेंना देखील आहे. राजू वाघमारे, काल खरं तर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन देखील आपली बाजू मांडलेली होती. मात्र ज्या पद्धतीनं त्यांचं वक्तव्य, त्यांची पत्रकार परिषद येण्याच्या आधी ज्या पद्धतीनं ते व्हायरल झालं, ज्या पद्धतीनं त्याच्यावर रिॲक्शन्स यायला सुरुवात झाली, त्यामुळे कुठेतरी याचा फटका पक्षाला बसताना तुम्हाला कुठेतरी दिसतोय का? नाही, मला अजिबात तसं वाटत नाही. कारण त्यांनी पहिल्यांदा जय हिंद जय महाराष्ट्र केलं, महाराष्ट्राचा कुठेही अपमान केलेला नाही. हा मुद्दा घेऊन जे येणारे आहेत किंवा हा मुद्दा सोशल मीडियावर व्हायरल करणारे आहेत, हे उबाटाचे लोक आहेत. त्याच्यामुळे ते महाराष्ट्राच्या जनतेला कळतं ना की महाराष्ट्रासाठी कोण किती प्रगती करतंय, कोणी काय कामं केलीत आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी कोण काय करतंय, याची कल्पना पूर्ण महाराष्ट्राला आहे. फक्त जय गुजरात या एका वाक्याने काय बॅकफूटवर जाण्याचा प्रश्न येत नाही. आम्ही भरपूर काम केलंय, भरपूर काम नक्कीच करत आहोत. नक्कीच राजू वाघमारे, आपल्यासोबत सुषमा अंधारे देखील जोडल्या गेलेल्या आहेत. मी माझे सहकारी सिद्धेश यांना विनंती करते की पुढची चर्चा त्यांनी न्यावी पुढे. सुषमाजी, तुमचं खरं तर स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. आज आपण बघितलं की आज दोन्ही ठाकरे आज एकत्रित एकाच व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाले. संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा अत्यंत हा अभिमानाचा क्षण होता. मात्र एक गोष्ट प्रामुख्यानं ज्याच्यावरती प्रकाश टाकणं गरजेचं असेल तो म्हणजे ठाकरे ब्रँड. हा ठाकरे ब्रँड आता विरोधकांना किती जड जाईल आणि आगामी निवडणुकीमध्ये आता याचे काय पडसाद उमटू शकतात? सुषमाताई, असं वाटतं की आजचं आमचं एकत्रित येणं हे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन फक्त आणि फक्त मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठीचं एकत्रित येणं होतं. आजच्या एकत्रित येण्यात आम्हाला कोणालाही कुरघोड्या करण्यामध्ये किंवा ते स्वारस्य नाही. आमच्यासाठी, महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी हे जास्त महत्वाचं आहे की गेल्या 20 वर्षापासून ज्या एका फ्रेम मध्ये ठाकरेंना एकत्रित बघण्यासाठी मराठी माणूस तरसत होता, ती फ्रेम आज लोकांनी बघितलेली आहे. ती फ्रेम एका नाही तर तब्बल 2 पिढ्यांना एकत्रित त्या फ्रेम मध्ये आज बघितलेला आहे. त्यामुळे 20 वर्षानंतर महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा अत्यंत महत्वाचा क्षण होता. आज मराठी अस्मितेसाठी म्हणून एकत्र आलेले हे ठाकरे
पुढे मराठी नक्कीच. सत्ता करण्यासाठी एकत्रित यावे. सुषमाताई, असं तुम्हाला नक्की मराठी एकच माणसांना मिनिटं मी थांबवू इच्छिते, कारण संदीप देशपांडे देखील फोन लाईन वरून आपल्याशी जोडले गेलेले आहे. संदीप देशपांडे, ज्या पद्धतीने आजचा मेळावा झाला, अतिशय ग्रँड मेळावा होता, 2 पिढ्या एकत्र आलेल्या ठाकरेंच्या आपण पाहिलेल्या होत्या, या सगळ्याचा येत्या काळामध्ये कसा परिणाम होईल मराठीच्या मुद्द्यावर आणि त्यासोबतच आगामी निवडणुकांमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं ठाकरे आपल्याला एकत्र दिसतील का? ही युती राजकीय देखील होऊ शकेल का? संदीप देशपांडे, काही कारणास्तव संदीप देशपांडे यांच्याशी तुर्तास संपर्क साधण्यात येत नाहीये. सुषमाताई, हाच खरा तर तुम्हाला देखील प्रश्न आहे, राजकीय युती येत्या काळामध्ये आपण पाहू शकतो का? नाही, तेच म्हटलं की आज मराठी प्रदेश आणि मराठी अस्मितेसाठी एकत्रित आलेले ठाकरे बंधू उद्या मराठी सत्ताकारणासाठी सुद्धा ते एकत्रित यावेत असं मराठी माणसाला वाटणं फार स्वाभाविक आहे आणि असं वाटणाऱ्यांपैकी मी एक आहे. मात्र तशी राजकीय वाटचाल एकत्रित होणार आहे की नाही या संबंधाने आजच्या मंचावरून निश्चितपणे काही सकारात्मक आणि अस्पष्ट असे संकेत दोनही नेत्यांकडून आलेले आहेत. मात्र यावर अधिकृत घोषणा कधी, केव्हा, अशी आणि कशी करायची हा माझ्या नेत्यांचा अधिकार आहे, तो अबाधित राहिला पाहिजे. परंतु आम्ही अपेक्षा नक्की करतो. नक्कीच असे संकेत तुम्हाला दिसलेले आहेत. आपण संदीप देशपांडे यांना विचारूया. संदीप देशपांडे, सुषमा अंधारे देखील आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या देखील म्हणतायत की राजकीय युती होऊ शकेल असे संकेत तरी त्यांना जाणवलेले आहेत. आपली काय प्रतिक्रिया आहे? आपल्याला वाटतंय का की आज जे 2 परिवार एकत्र आलेले आहेत, पिढ्या एकत्र आलेल्या आहेत, राजकीय दृष्ट्या देखील एकत्रितरित्या आपण दोन्ही ठाकरेंना पाहू शकू? मला वाटतं आजचा दिवस हा सगळ्यांसाठी, महाराष्ट्र सैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील, हा सगळ्यांसाठी एक भावनिक दिवस होता. म्हणजे आयुष्यभर या आठवणी जपाव्यात असा आजचा दिवस होता आणि निश्चितपणे राजकीय दृष्ट्या एकत्र येतील का, तर मला असं वाटतं हा निर्णय दोन्ही पक्षाचे नेते घेतील आणि ते जो निर्णय घेतील त्याच्याबरोबर आम्ही नेहमी आहोत. संकेत जाणवले का पण तुम्हाला तसे, जसे सुषमाताईंना जाणवले तुम्हाला देखील जाणवले? मला असं वाटतं की आपण संकेत आणि या गोष्टीत न पडता तो जे निर्णय घेतील त्यांच्याबरोबर आम्ही 100% आहोत आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही करू. निर्णयाची अंमलबजावणी करू असं म्हणतात सुषमाताई. संदीप देशपांडे, काय सांगाल? नाही, मला असं वाटतंय की मी असेल किंवा संदीप देशपांडे असतील, आम्ही सैनिक आहोत. आमच्या नेत्यांनी काय आदेश करावा आणि त्या आदेशाचं आम्ही पालन करावं. आम्ही सैनिक आहोत. सैनिकांनी फक्त आणि फक्त आदेशाची अंमलबजावणी करायची असते. आदेश काय द्यायचा हा नेत्यांनी ठरवायचा, तो नेत्यांचा अधिकार आहे. मगाशी म्हटलं तो अधिकार मी त्यांचा अबाधित ठेवते. पण सुषमाताई, काय भावना होत्या खरं तर ज्या पद्धतीनं अख्खा वरळी डोम भरलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि जितकी गर्दी आतमध्ये होती, बाहेर देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होती, आतमध्ये येण्याचा आकांताने लोक प्रयत्न करत होते, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. काय वाटतं आपल्याला हा उत्साह पाहून? पाऊस नसता तर कदाचित ही गर्दी अजून 10 पट आपल्याला शिवतीर्थावर सुद्धा उसळलेली बघायला मिळाली असती. पण तरीही ही गर्दी, मला वाटतं की मराठी माणसांचं गेल्या 20-22 वर्षाचं हे जे स्वप्न होतं एका फ्रेम मध्ये बघण्याचं, ते स्वप्न या निमित्ताने पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्यासाठी हा अत्यंत ऐतिहासिक, अत्यंत महत्वाचा आणि सोनेरी अक्षरांनी नोंदवावा असा क्षण होता. माझ्यासाठी हे महत्वाचं आहे की मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मनसे प्रमुखांना लाईव्ह ऐकलं आणि त्यांना लाईव्ह ऐकणं ही पर्वणी काय असते ती मी आज पहिल्यांदा अनुभवली. तो फार फार सुंदर अनुभव आहे माझ्यासाठीचा हा. मन कशी जुळली येथे खरं तर सुषमाताई तुमच्या या वक्तव्यावरून दिसतंय. संदीप देशपांडे, जर तुम्ही अजूनही फोन लाईनवर असाल तर हाच प्रश्न खरं तर तुम्हाला आहे. आम्ही पाहिलेलं तुम्ही आणि सरदेसाई एकत्र नाश्ता करताना, पुन्हा अशा गाठीभेटी होणाऱ्या आहेत का? काय फोनवर मेसेजेस वगैरे सुरू झालेत का आता पुढच्या भेटीचे? नाही, मला असं वाटतं की खरोखर जसं सुषमाताई म्हणाला, हा अतिशय भावनिक असा दिवस होता. 2 भावांना एकत्र बघण्याचे अनेक लोक अनेक वर्ष स्वप्न बघत होती. आज त्यांच्या दृष्टीने आयुष्यभर आठवणी जपल्या जातील असा दिवस होता आमच्या सगळ्यांसाठी आणि निश्चित पुढे बघूया काय होतंय. संदीप देशपांडे, तुम्हाला मी इथे थांबवू इच्छिते. चंदू मामा सुद्धा आपल्या सोबत आता फोन लाईन वरून जोडले गेले आहेत. चंदू मामाजी, खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. आपली पहिली प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र खरं तर वाट पाहतोय. आपण हे स्वप्न पाहिलेलं, या दोघांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न देखील आपल्याकडून केले गेले होते. काय सांगाल आजचा हा सोहळा पाहून?
आजच्या सोया पाहून याची डोळा याची देही हे जे मी आजचं दोघा आव्हानं एकत्र येणं बघितलंय तर मला खूप समाधान आहे आणि महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी हे दोघे निश्चित यापुढे पाऊलवाट करतील आणि मराठी माणसाचं हित कसं होईल याची त्या दोघांच्या दृष्टिकोनाने फार महत्वाची आजची मनोमिलन आहे. कुटुंब म्हणून खरं तर या दोघांनी एकत्र यावं यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात. आता राजकीय दृष्ट्या देखील या दोघांनी एकत्र यावं आणि निवडणुकाला सामोरं जावं म्हणून आपण प्रयत्न करणार आहात का? नक्कीच दोघांचे पक्ष वेगळे आहेत. दोघेही दोन पक्षाचे दोन प्रमुख आहेत. ते दोघे एकत्र बसून पुढचा विषय विनिमय करतील आणि दोघे शून्य असल्यामुळे दोघांनाही जाणीव आहे की मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आपण तिथं पाऊल ठरलं पाहिजे. चंदूमामा वैद्यजी, तुम्ही स्वप्न पाहिलेलं दोन्ही ठाकरेंना एकत्रित पाहण्याचं, एकत्रितरित्या निवडणुकांसाठी म्हणून आपण स्वतः या दोघांच्या गाठीभेटी घेणार आहात का? या संदर्भात आपल्याकडून काही आपण पाऊल टाकणार आहात का? नाही, राजकारणात मी थोडी जास्त इंटरेस्ट घेत नाही, पण मला नक्की खात्री आहे की दोघे मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे करतील ते हिताचंच होईल. त्या दृष्टिकोनातून मी त्यांना जी काय माझ्याकडनं मदत होईल किंवा माझ्याकडनं जे सल्ला असेल ते मागितला तर देईल. धन्यवाद आपण आमच्याशी बोलल्याबद्दल. मी एक शेवटचा अभिप्राय या सगळ्यावर किरण तारे यांच्याकडे जाते. शेवटचं 1 मिनिट आहे. किरण तारेजी, कसं पाहता या सगळ्यांकडे? दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत, त्यासोबत राजू वाघमारे यांचं विश्लेषण देखील आपण पाहिलेलं आहे. काय वाटतंय येत्या काळामध्ये खरंच अशा पद्धतीने चंदू मामा वैद्यन यांच्याकडून देखील प्रयत्न होतील का आणि खरंच ते मध्यस्थी करून या दोघांना एकत्र आणतील का? आणि आणलं तर मग पुढचे काय परिणाम राजकारणावर आपल्याला पाहायला मिळतील? किरण तारे, आजच्या मेळाव्याने एक गोष्ट नक्की झाली आहे की दोघही पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली कटुता त्याच्यामुळे संपुष्टामध्ये येणार आहे. आता कटुता संपली म्हणून युती होईल लगेचच असं नव्हे. युती होण्यासाठी थोडासा अजून वेळ जावा लागेल. पण पूर्वी जसं होतं ना की एकमेकांबद्दल अतिशय मनामध्ये कटुता होती, द्वेष होता, तो आता राहणार नाही. तो याच्या पुढे राहणार नाही. फक्त आता ते राजकीय दृष्ट्या एकत्र कसं यायचं किंवा काय त्या युतीमधले काय डायमेन्शन्स काय असतील, कुठल्या आधारावरती युती होणार, त्या गोष्टी मात्र ठरतायत. त्या लगेचच होतील असं नव्हे. त्याला बराचसा काळ जावा लागेल आणि असं अजूनही निवडणुका तर जाहीर झालेल्या नाहीत. आणि राजकारणामध्ये असं असतं की जोवर शेवटचा फॉर्म भरायची मुदत जोवर येत नाही तोवर कुठल्याही गोष्टी फायनल झाल्यात असं आपण समजू शकत नाही. त्यामुळे या गोष्टीला अजून वेळ आहे. एक गोष्ट नक्की आहे, पहिलं पाऊल टाकलं गेलंय. आता ही पावलं किती झपाझप टाकले जातात आणि किती पटापट आणि कोण मोठी पावलं जास्त टाकतं त्याच्यावर बऱ्यापैकी अवलंबून असेल. नक्कीच किरणजी, तुम्ही केलेल्या विश्लेषणाबद्दल तुमचे सुद्धा आभार. राजूजी, तुमचे सुद्धा आभार. या सगळ्या संदर्भामध्ये आजचा दिवस जो आहे तो मराठी माणसासाठी अत्यंत महत्वाचा, मोठा आणि ऐतिहासिक दिवस आहे असं सुद्धा आता बोललं जात आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आजचा दिवस आणि आजची ही जी काही समीकरणं आहेत ती येत्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीचा वळण घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा संबंध महाराष्ट्रासाठी सुद्धा आजचा महत्त्वाचा दिवस मानला जातोय. निश्चित. त्यामुळे या चर्चासत्रानंतर या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र.